आपण काय शिकलोय? 4 स्ट्रोक डिझेल इंजिन. आज आपण काय शिकणार आहे? 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनची सायकल आपण शिकणार आहे. 4 स्ट्रोक हे म्हणल्यावर सगळ्यांना लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये किती स्ट्रोक असणार आहेत? 4. कुठले कुठले स्ट्रोक असणार आहेत? पहिला कुठला आहे? सक्शन स्ट्रोक, दुसरा कॉम्प्रेशन स्ट्रोक, तिसरा पॉवर स्ट्रोक आणि चौथा एक्झॉस्ट स्ट्रोक. तर आता मला एक सांगा, पेट्रोल आपण इंजिनचा इतिहास बघितला याच्या आधी. पेट्रोल इंजिनचा शोध कुणी लावला? पेट्रोल इंजिनचा शोध कुणी लावला? तर जर्मन इंजिनियर ऑटो यांनी पेट्रोल इंजिनचा शोध लावला. किती? 1876 साली. 1876 साली जर्मन इंजिनियर ऑटो यांनी पेट्रोल इंजिनचा शोध लावलेला आहे. तर आता आपण बघूया की ही सायकल ऍक्च्युअली कशी होते. तर पहिला स्ट्रोक आपण सगळ्यांना माहिती आहे कुठला आहे? सक्शनचा स्ट्रोक आहे. आता पेट्रोल इंजिन मध्ये सक्शन स्ट्रोक मध्ये काय होतंय? तर जो आपला पिस्टन आहे तो टॉप डेड सेंटर कडून बॉटम डेड सेंटर येतो, म्हणजे वरच्या साइड कडून तो खालच्या साइडला येतो. त्याच्यामुळे काय होतं? जो वातावरणाचा जो दाब आहे त्याच्यापेक्षा इकडं आतल्या साइडला सिलेंडरच्या कमी दाब तयार होतो आणि त्याच्यामुळे काय होतं? हा जो इनलेटचा वॉल्व आहे, हा इनलेटचा वॉल्व आहे. दोन वॉल्व असतात बरोबर ना? हा इनलेट वॉल्व आणि हा एक्झॉस्टचा वॉल्व. इनलेटचा वॉल्व काय होतो? ओपन होतो आणि त्याच्यामधून पेट्रोल आणि एअरचं म्हणजे हवा आणि इंधनाचं जे मिक्सचर आहे ते कुठं तयार होत असतं? कार्बोरेटर मध्ये. पेट्रोल इंजिन मध्ये कार्बोरेटर असतो बरोबर का? तर तो त्याचं जे मिक्सचर आहे ते इनलेट वॉल्व मधून आत येणार आहे आणि मग त्याच्यानंतर ते मिक्सचर एकदा आत आलं की सक्शनचा स्ट्रोक आपला कंप्लीट होतो. त्यावेळेस हा एक्झॉस्टचा जो वॉल्व आहे तो काय असतो? बंदच असतो. इथं आपला सक्शनचा स्ट्रोक कंप्लीट झाला. त्याच्यामध्ये काय होतं? तर आपला जो क्रँकशाफ्ट आहे तो अर्धा फिरलेला असतो. म्हणजे टोटल 2 क्रँकशाफ्टचे 2 फेरे झाल्यानंतर आपल्याला एक पॉवर स्ट्रोक मिळत असतो आणि तेव्हा कॅमशाफ्ट हा एक फेरा पूर्ण करत असतो. तर पहिल्या स्ट्रोक मध्ये क्रँकशाफ्ट किती जाणार? अर्धा फेरा पूर्ण होणार आणि कॅमशाफ्ट हा म्हणजे पाव फेरा होणार त्याचा. 4 स्ट्रोक मध्ये इथं पाव फेरा, तिथं पाव फेरा, तिथं पाव फेरा आणि तिथं पाव फेरा असा. आणि हा जो क्रँकशाफ्ट फिरतो किती अंशामध्ये? तर 180 अंशामध्ये. टोटल आपली सायकल असते ती 720 अंशाची असते. मग पहिल्या ह्याच्यामध्ये 180, दुसऱ्या ह्याच्यामध्ये, तिसऱ्या ह्याच्यामध्ये असं. इथं आपण बघितलं आता टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर येताना 180 डिग्रीमध्ये जो क्रँकशाफ्ट फिरतो. इथं आपला पहिला सक्शनचा स्ट्रोक येतो, पूर्ण होतो. तेव्हा सिलेंडर मध्ये काय काय येतं? तर हवा आणि इंधनाचं जे मिश्रण आहे ते सिलेंडर मध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतरचा स्ट्रोक कुठला आहे? तर कॉम्प्रेशनचा स्ट्रोक. आता या स्ट्रोकला काय होणार आहे? सक्शनचा स्ट्रोक झाला की इनलेट वॉल्व बंद होतो. कॉम्प्रेशनच्या स्ट्रोक मध्ये हे दोन्ही वॉल्व असणार आहेत ते बंदच असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता काय होणार? आपला जो खाली आलेला पिस्टन आहे तो काय होणार आहे? वर जाणार आहे बरोबर. तर तो वर जाताना काय करणार? हे जे मिश्रण आहे हवा आणि इंधनाचं किंवा पेट्रोलचं, हे पेट्रोलचं आहे ना, पेट्रोलचं इंजिन आहे. तर त्याच्यामध्ये ते काय करणार? त्याच्यावर तो जास्त दाब टाकतो आणि दाबून काय करतो? त्याचा आकारमान कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा खालचा जो बॉटम डेड सेंटर आहे तिकडून आपला पिस्टन कुठे जातो? टॉप डेड सेंटरला जातो. त्याच्यामुळे काय होतं? तिथलं जे प्रेशर आहे किंवा जो दाब आहे तो वाढतो. पण दुसऱ्या स्ट्रोक मध्ये समजलं काय झालं? कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये त्याच्यामध्ये पण सेम आहे. क्रँकशाफ्ट जो आहे आपला तो अर्धा फिरणार आहे 180 डिग्री मध्ये आणि कॅमशाफ्ट पण अर्धा होणार आहे. इथला पाव झाला की इथं तो अर्धा फिरला असणार आहे. पाव इथं फिरणार बरोबर आहे, पण इथं अर्धा फिरल्यानंतर पाव फिरल्यानंतर इकडं अर्धा होऊन तो पाव अधिक पाव किती? अर्धा होणार तो झाला. मग आता इथल्या ह्याच्यामध्ये आपण येऊया. तिसरा स्ट्रोक कुठला आहे? पॉवर स्ट्रोक. इथं आपण काय बघितलं की आता सिलेंडर मधलं जे मिश्रण आहे ते काय झालेलं आहे? हायर प्रेशरचं झालेलं आहे. म्हणजे इथं दाब वाढलेला आहे कारण की पिस्टननं ते सिलेंडरच्या हेडच्या बाजूला ते दाबलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याचा जो दाब आहे तो वाढलेला आहे. तर आता पॉवर स्ट्रोक. आता सगळ्यांना आपल्याला माहितच आहे की हे जे पेट्रोल इंजिन असतं ते कोणत्या टाईपचं असतं? CI SI टाईपचं असतं, म्हणजे स्पार्क इग्निशन. ह्याच्यामध्ये आपल्याला ठिणगी द्यावी लागते, त्याच्यानंच काय होतो? स्फोट होतो. मग हे जे जास्त दाबाचं मिश्रण जे इथं आहे त्याच्यामध्ये काय होणार? आपण स्पार्क प्लगच्याद्वारे आपण तिथं ठिणगी देतो. त्यामुळे काय होतं? तिथं जाळ होतो कारण ते पेट्रोल हा अधिक ज्वलनशील आहे आणि त्याच्यामध्ये दाब जास्त असल्यामुळं ती ठिणगी मिळाल्यामुळे तिथं काय होतं? ज्वलनाची प्रक्रिया होती. ज्वलनाची प्रक्रिया होत असताना सुद्धा इथं जे दोन्ही वॉल्व आहेत ते पॉवर स्ट्रोक मध्ये बंदच असतात. तिथं काय होतं? खूप मोठी शक्यता होती आणि त्या दाबाच्या बरोबरच नंतर जे हे 3 स्ट्रोक आहेत
म्हणजे हा तिसरा स्ट्रोक पॉवर स्ट्रोक आहे. त्याच्यानंतरचा हा एक्झॉस्ट सक्शन आणि कॉम्प्रेशन हे ह्याच्या शक्तीवरच परत पुढच्या सायकलला ते त्या शक्तीवरच ते होऊन जात असतं. ऍक्च्युअल इंजिन मध्ये जी पॉवर तयार होते ती कुठल्या स्ट्रोकला तयार होते, हा जो तिसरा स्ट्रोक आहे आपला पॉवर स्ट्रोक, त्याच्यामध्ये तो स्ट्रोक झाला की आता मग इंधन आपण इथं चाललेले म्हणजे पेट्रोल चाललेले, मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, वेगवेगळे गॅसेस ते त्याच्यातून बाहेर पडणार आहेत ज्वलनाच्या क्रियेमुळे. मग ते आपल्याला इंजिनच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. तर ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया कुठल्या ह्याच्यामध्ये होत असते, तर हा जो चौथा स्ट्रोक आहे कोणता आहे, एक्झॉस्ट स्ट्रोक. त्याच्यामध्ये काय होते, इंधनाच्या ज्वलनानंतर जे गॅसेस आहेत, जे वायू आहेत, विषारी वायू असतील, प्रदूषणकारी, ते आपल्याला बाहेर टाकण्याची प्रक्रिया या ह्याच्यामध्ये होत असते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आता ह्या जो स्ट्रोक आहे पॉवरचा त्याच्यामध्ये पिस्टन खाली आलेला आहे, म्हणजे टॉप डेड सेंटर कडून बॉटम डेड सेंटरला आलेला आहे. क्रॅन्कशाफ्ट इथं दीड फेरा त्याला पूर्ण झालेला आहे, म्हणजे अर्धा क्रॅन्कशाफ्टचा पण पाऊंड फेरा पूर्ण झालेला असतो आणि 540 डिग्री मध्ये तो क्रॅन्कशाफ्ट फिरलेला असतो. मग इथं काय होणार आहे, हा जो खाली आलेला जो पिस्टन आहे तो क्रॅन्कशाफ्ट फिरल्यामुळे परत वर जातो, जेणेकरून काय होईल, हा जो वॉल्व आहे तो ओपन होतो आणि इकडून हा पिस्टन वर आल्यामुळे हा गॅस हा इकडनं एक्झॉस्ट वॉल्वद्वारे बाहेर फेकला जातो, जो की आपला जो इमिशन सिस्टीम आहे, आपली जी एक्झॉस्ट सिस्टीम असते गाडीमध्ये, तिकडून तो बाहेर जात असतो. आपल्याला जो धूर येताना दिसतो गाडीमध्ये, तो ह्या स्ट्रोक नंतरच तो येत असतो. मग हे 4 स्ट्रोक झाल्यानंतर क्रॅन्कशाफ्टच्या 2 फेऱ्या पूर्ण होतात, कॅमशाफ्टच्या 1 फेऱ्या पूर्ण होतात आणि क्रॅन्कशाफ्ट हा 720 अंशामध्ये फिरलेला असतो. तेव्हा आपल्याला एक पॉवर स्ट्रोक मिळत असतो. ही झाली ह्या 4 स्ट्रोकची सायकल. अशी सायकल ही रिपीट होत असते, म्हणजे परत 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 करत असते आणि म्हणजे जोपर्यंत आपलं इंजिन चालू आहे तोपर्यंत ही जी सायकल आहे 40 स्ट्रोकची ती परत परत घडत असते आणि काय होत असते, शक्ती तयार होत असते आणि त्याद्वारे आपली गाडी आहे किंवा काय इंजिन आपलं चालत असतं आणि ती शक्ती आपण वापरत असतो. जर समजा गाडी असेल तर गाडी चालू ठेवण्यासाठी किंवा गाडी म्हणजे आपण जी गाडी चालवतो पुढे जाते गाडी, ती कशामुळे जाते, याच्या शक्तीमध्ये जाते. समजले का 40 स्ट्रोक सगळ्यांना लक्षात आलं का? आता ह्याच्यामध्ये फक्त फरक काय आहे, डिझेलचा जो आपण बघितला 4 स्ट्रोक आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर इथं येताना एअर आणि फ्युएलचं मिक्सचर इथं येतंय सक्शन स्ट्रोकला. जे डिझेल इंजिन होतं त्याच्यामध्ये काय होत होतं की आपण इंजेक्टर वर इथे स्प्रे करत होतो किंवा फवारणी, येताना फक्त हवाच येत होती सक्शन स्ट्रोकला डिझेल मध्ये. इथे येताना एअर आणि फ्युएलचं मिक्सचर येतंय.